गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर मुलुंडमधील केळकर महाविद्यालयाजवळील मिठागर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी प्रस्तावित पुनर्वसन प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रकल्पाचा निषेध केला आहे। भविष्यात येथे उभारण्यात येणाऱ्या इमारती सुरक्षित राहतील का असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। हे सॉल्ट पॅनची जागा आहे। आता आपण मुलुंड ईस्टर्न एक्सप्रेस हायवेमध्ये उभे आहे आणि हे जे जागा आहे तुम्ही बघा की संपूर्ण 156 एकर जमीन आहे जे आता तुम्ही बघा पाणी शिरलेलं आहे। आणि मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असेल आणि मुंबईची मेयर रितू तावडे असेल त्यांना आव्हान देतो की तुम्ही इथे या आणि बघा कसा फ्लडिंग झालेला आहे। आणि म्हणून मुलुंडकर जे आहे वारंवार विरोध करत आहे की इथे हे जे सॉल्ट पॅनची जमीन आहे हे असाहीच मोकळा तुम्ही ठेवा। हे बघा पाणी जमा झालेलं आहे आणि तुमच्या जे नियोजन आहे की इथे तुम्ही धारावीचे 3 लाख लोकांना मुलुंडमध्ये आणून इथे PAPचे जे प्रकल्प करणार आहेत त्याला तुम्ही रद्द करा, नाहीतर एक दिवस ह्या जमिनीवर जे तुम्ही बिल्डिंग उभा करत आहे हे पाणीमध्ये डसणार, शिरणार पाणी त्याच्या घरावर आणि खूप लोकांचे जीवाशी तुम्ही खेळताय। म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आवाहन करतो की एकदा तरी या आणि बघा किती बर्बाद तुम्ही करणार आहे एन्व्हायरमेंटच्या आणि तुम्ही इथे येऊन बघा प्रत्यक्ष। दरम्यान मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून प्रस्तावित पुनर्वसन प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। मात्र या मुद्द्यावर संबंधित यंत्रणा किंवा प्रकल्प प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाहीये।